एव्हरीवन, वेलकम टू लाईफ विथ नीलप्रिया। सो आज आम्ही चाललो आहोत कोल्हापूर दर्शनसाठी। आणि ऍक्च्युली प्रियंकाच्या डोक्यात बऱ्याच दिवसातून हा प्लॅन होता की कोल्हापूरला जाऊया आणि तिच्या पॅरेंट्सला पण न्यायचं होतं। सो आता आम्ही निघालो आहोत, फायनल तो दिवस आला आहे, आमची पॅकिंग झालेली आहे। सो आता आम्ही इथून पुण्यापर्यंत जाऊ आणि पुण्याला सूरज, दीदी आणि प्रियंकाचे मम्मी पप्पा पण जॉईन होतील। सो आता आम्ही आमची जर्नी स्टार्ट करतोय। पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू विथ ट्रॅव्हल ॲज युजल। फॅमिली असल्यावर लेट होतच। ठीक आहे, चला सो बघूयात। आणि मी वेळ करू शकते की नाही 12 तास ह्याच्यामध्ये माहित नाही। हा, कारण आज प्लॅन आहे की डायरेक्टली ज्योतिबाला जायचं, ज्योतिबाचं दर्शन घेऊन मग कोल्हापूरला स्टे करायचा विचार आहे। सो प्रियंकाने आता साडी वेअर केली आहे। आवडतं मंदिरात वगैरे साडी घालायला, पण आता ट्रॅव्हलिंग खूप जास्त असणार आहे, ऑलमोस्ट 10 आवर्स वगैरे जर्नी असेल। हो, सो माहित नाही आता कसं वेअर करेल एवढा। होप सो दिवस छान जावं आमचा आणि तुमचाही। बॉबी कशी आहे? मी आता बोलत नाहीये। त्यात वाटेवरी खेबडा, वाटेवरी मोगरा। गाईज आम्ही परत एकदा मानसमध्ये आलेलो आहोत आणि वेटिंग टाइम खूप जास्त आहे। बघूयात किती वेळ लागते। छान वाटतंय रे इथून निलेश, क्लिअरिटी मस्त आहे ना याची। सो फ्रेंड्स, लंच झालेला आहे। एक गंमत झाली लंचची ऑर्डर देताना। प्रियंका म्हणते की काय, एक दाल राईस आणि एक जिरा तडका। जिरा तडका। हिची ऑर्डर उलटी आहे, ही पण उलटी आहे। ठीक आहे, आता जेवण झाले, ऑलमोस्ट 4:15 वाजले। आता इथून डायरेक्टली ज्योतिबाला जाण्याचा प्लॅन आहे। ज्योतिबाला जाऊ आणि मी नॉनस्टॉप जाऊ मस्त फोटो काढण्यासाठी, पण आम्ही इव्हनिंग, हा रात्र होईल पोचत पण। व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे मागे। थांब ना, मी बोलते। हा, बोल ना। फोटो छान यावेत, तीच म्हणजे अपेक्षा फोटो आणि व्हिडिओज काही डोक्यात आहेत, ते छान आले तर मग काय नाही। सूरजचा फोन आहे, आयफोन। हा, आयफोन मध्ये तर रात्रीचे क्लिअर येतात फोटो। OnePlus मध्ये वगैरेच रेकॉर्ड करतो आणि सगळे फोटोज अँड ऑल जे काही व्हिडिओज असतील। सो बघू आता पुढची जर्नी 2.5-3 तास लागतील ना। 3 तास तर लागतीलच। क्लायमेट पण खूप छान झालं पहिली। आता किती वाजले? 4:15। मॅनिफेस्ट केलेलं आम्ही की क्लायमेट खूप छान असावं, थोडंसं ढगाळ वातावरण असावं, तसंच एक्झॅक्टली तसंच वातावरण। सो म्हणजे छान होईल, म्हणजे आमची जे 4 दिवसाची ट्रिप आहे ती खूप छान होईल असं मला वाटतं। हे क्लायमेट फक्त 3-4 दिवस आणि राहील, मला असं वाटतंय। पुण्यापासून वेदर खूप छान। तुला वाटतंय मग राहीलच। ओके, आणि अजून काय बोलायचं? अजून काय नाही, जेवण आवडल्याचं आम्ही घंटा वाजूच बाहेर नेहमीप्रमाणे। आणि सूरजने पण एक प्रथा पाळलेली आहे नेहमीप्रमाणे, पार्सल घेतलेलं आहे। बघू आता ते खातोय की नाही। पार्सल घेतो, हा, आणि यावेळी खायला लावणार नाही। चला मित्रांनो, आपण पुढची जर्नी स्टार्ट करूया टुवर्ड्स ज्योतिबा डोंगर। मला क्लायमेट दाखवते, क्लायमेट बघा काय सुपर्ब आहे। अरे थांब ना यार, काय नखरे करतोय, मुद्दाम पुढे पुढे घेतो। चल 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 चल, प्रिन्सेस पॅसेंजर। हो, माफ कसं राईट टर्न आहे, तुझा चुकला ना डायरेक्ट कोल्हापूर। सो मित्रांनो, रात्र झाली आहे, पोचता पोचता अजून अर्धा तास दाखवते पोचायला।
फ्रेंड्स, फायनली आम्ही ज्योतिबाला पोचलेलो आहोत. आता ज्योतिबा देवाचं दर्शन घेऊन झालं आहे. मधूनच सोडलं त्याच्यामुळे हा, पटकन झालं त्यांनी दर्शन. फटाफट आम्हाला एंट्री दिली. हा, एक गेट ओपन केलं, डायरेक्टली तो गाभाऱ्यात गेला. सो तिकडे मस्त दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही रूमवर जाऊ. कोल्हापूरमध्ये आम्ही रूम बुक केलेली आहे. सो इथून कोल्हापूरमध्ये स्टे करू आणि उद्या अर्ली मॉर्निंग आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे. कारण की बरेच स्पॉट आहेत काही खायचे वगैरे, ते आम्ही नोट डाऊन केलेले आहेत. तिकडे पण म्हणजे ते पण कव्हर झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही थोडंसं घाई करू. मे बी महालक्ष्मीला गर्दी पण असू शकते असं डाऊट आहे. तो सकाळी लवकर जाण्याचा प्रयत्न करू. 6ला निघण्याचा आमचा प्लॅन आहे. बघूया.